तलाठी भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की खूप मोठे मोठे बदल आता बघायला मिळत आहेत. आपण सगळ्यांनी GR बघितलेला आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण हा व्हिडिओ काढण्यामागचा संगमच्या मागे एक खूप मोठा आम्ही विचार केलेला आहे की सध्या स्थितीमध्ये विद्यार्थी हा काय विचार करत असणार आहे. कारण की बरेच विद्यार्थी तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असतात आणि सरळ सेवेचे विद्यार्थी डायरेक्ट MPSCची परीक्षा देण्यासाठी आधीच कानकूच करतात की बाबा मॅडम मी सरळ सेवेचाच अभ्यास करत असतो, मला तलाठी नाही द्यायचं आहे. कंबाईन ग्रुप B आणि Cचा पण फॉर्म खूप कमी विद्यार्थी भरतात. तर त्यामुळे आता जो पूर्ण एक विद्यार्थी गट आहे त्यांची मनस्थिती जितक्या विद्यार्थ्यांशी आम्ही बोललेलो आहोत खूप जास्त खालावलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला राईट गायडन्स प्लस राईट स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे. जेव्हा आता तलाठी, जिचं नावही बदललेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी हे नाव असणार आहे आता तलाठीचं, तर ती परीक्षा MPSC घेणार आहे. आणि मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप डाऊट्स आहेत. सिलेबस कसा असणार आहे, परीक्षा पद्धती अवघड होणार आहेत का, आमची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे. ठोकळ्यावरनं म्हणजे सगळेच सरळ सेवेचे विद्यार्थी एक खूप प्रसिद्ध ठोकळा आहे तेवढा ठोकळा वाचतात. ठोकळ्यावरनं आता आम्हाला ऑथेंटिकेटेड बुक्सकडे वळावं लागणार आहे का, हे सगळे तुमचे डाऊट्स या व्हिडिओमध्ये संगम तुमचे क्लिअर करून देणार आहे. तर तलाठी भरतीमध्ये काही मोठे बदल आहेत आणि आपली काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे त्याआधी मी तुम्हाला सांगते. MPSCचा कोणताही पेपर द्या, तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचे सगळे टेक्स्टबुक वाचणं अनिवार्य आहे. ज्या हिशोबाने आता तलाठीची परीक्षा MPSC घेणार आहे तर हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक असणार आहे. कारण की जितक्या MPSCच्या लेवल असतात, जितकी खालची लेवल तितके याच्यातून क्वेश्चन्स जास्त येतात. म्हणून प्लीज आत्ताच महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्सचा अभ्यास चालू करा. 3 गोष्टी याच्याबद्दल सांगते. जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर आपली ॲप आहे, ॲपवरती आपली महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज म्हणून बॅच आहे, तुम्ही ती लावू शकता. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे इंग्लिशमध्ये शिकवलेलं आहे, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मराठीमध्ये शिकवलेलं आहे. तुम्हाला ज्याही भाषेत अभ्यास करायचा असेल ती घेऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला या पुस्तकांवरती पैसे वाया घालवायची गरज नाही आहे. दुकानात जाऊन लगेच 6वी ते 12वी पुस्तकं घ्यायची गरज नाही आहे. सरळ तुम्ही गुगलवरती जायचं. गुगलवरती गेल्यानंतर बालभारती बुक्स असं टाकलं ना की ह्या सगळ्या टेक्स्टबुक तुम्हाला डाउनलोड करता येतात. ठीक आहे, डाउनलोड करायचं, टॅब असेल तर टॅबमध्ये बघू शकता. फोनमध्ये आजकाल सगळ्यांचे फोन स्मार्टफोन मोठेच असतात, तुम्ही त्याच्यावरही अभ्यास करू शकता. पैसे कुठेच वाया घालवायची गरज नाही आहे. पुस्तक समोर ठेवायचं, टीचर काय सांगतो आहे ते ऐकायचं. प्लस आम्ही ह्या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला नोट्स पण दिलेले आहेत. म्हणजे एकदा फर्स्ट टाईम लेक्चर प्लस टेक्स्टबुक असायला पाहिजे समोर. एकदा ते झालं की त्यानंतर टेक्स्टबुकची गरज नाही, तुम्ही नोट्सवरनं अभ्यास करू शकता. ठीक आहे, आता TCS आणि MPSC या दोघांमध्ये हे जे बदल होणार आहेत, तर सगळ्यात आधी आपण बघूया TCSमध्ये तलाठी होती तेव्हा आपल्याला काय नुकसान होतं आणि MPSCकडे आल्यामुळे काय होणारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, TCSमध्ये जेव्हा सरळ सेवा व्हायच्या तेव्हा अनेक परीक्षा सत्र व्हायचे आणि खूप सारे पेपर्स असायचे. तुम्ही धर्मदायमध्ये संगमसोबत कंटिन्युअसली जोडले गेलेले होते. मी तुम्हाला सांगत होते या शिफ्टचा पेपर अवघड होता, संध्याकाळच्या शिफ्टचा पेपर सोपा होता, किंवा या तारखेचा अवघड होता, त्या तारखेचा सोपा होता. याच्यामुळे काय होतं, एखाद्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी काहीतरी गुन्हा केल्यासारखं त्यांच्यासोबत होतं आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना एकासोबत पाप एकासोबत इझी परीक्षा होऊन जाते. पण इथे जर तुम्ही बघाल तर एकच परीक्षा सत्र होणार आहे आणि एकच पेपर होणार आहे, जेणेकरून जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांचं या शिफ्टमुळे किंवा या वेगवेगळ्या पॅटर्न्समुळे नुकसान आपल्याला बघायला मिळणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही जे विद्यार्थी वाईट वाटून घेत आहात तर प्लीज सगळ्यात पहिली गोष्ट, इथे तुम्ही जेव्हा सरळ सेवेत होते तेव्हा याच गोष्टीसाठी रडायचे, मॅडम माझ्या शिफ्टचा पेपर अवघड होता, त्याच्या शिफ्टचा सोपा होता, ते आता इथे बघायला मिळणार नाही. दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये तुमच्या खूप विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, लेखा कोशागार म्हणा किंवा धर्मदाय म्हणा, नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्समध्ये खूप जास्त तफावत बघायला मिळालेली आहे. एखाद्या विद्यार्थ्याची शिफ्ट
सोपी आहे सांगून त्याचे मार्क्स कमी झालेले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची शिफ्ट अवघड आहे म्हणून त्यांना जास्त मार्क्स देण्यात आलेले आहे. पण MPSCमध्ये आपल्याला हा प्रकार, हा गोंधळ बघायला मिळत नाही आणि म्हणून तुम्ही आता एकच सत्रात पेपर दिला, एक सिंगल पेपर दिला की तुम्हाला सरळ निकाल बघायला मिळणार आहे. म्हणून पुन्हा सांगत आहे, वाईट वाटून घेऊ नका. या 2 गोष्टींमुळे सगळ्या मेन म्हणजे 90% विद्यार्थ्यांना खुशी व्हायला पाहिजे, कारण की कुणी ना कुणी या गोष्टीमध्ये कल्प्रिट किंवा गुन्हेगार म्हणून तुम्ही प्रत्येकासोबत झालेला आहे. त्यानंतर काठिण्यात आणि सत्रानुसार बदलणारी काठिण्यता आपल्याला बघायला मिळणार नाही, ते मी वरतीच सांगितलं आहे. आणि MPSCमध्ये आता पेपर तलाठीचा गेल्यामुळे सर्वांना समान पेपर मिळणार आहे. आता सगळ्यात मोठी इथे एक गोष्ट सांगते मी, पारदर्शकता. हे बघा, एखाद्या इन्स्टिट्यूशनला नाव नाही ठेवायचं मला, पण तुम्ही स्वतः मला सांगा की TCSमध्ये जेव्हा परीक्षा होते तेव्हा खूप सारे घोटाळे बघायला मिळतात. किंवा तुम्ही बघितलं असेल 200 पैकी 199 मार्क्स किंवा 100 पैकी 95-96 मार्क्सचे पण तुम्हाला विद्यार्थी जेव्हा TCS सरळ सेवा घेते तेव्हा बघायला मिळतात. पण MPSCमध्ये तुम्ही कधी 50, खूप झालं तर 60%च्या वरती, 60 तर नसतंच पण कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार नाही. 50च्या आसपास 45-48%चा कट ऑफ लागतो. म्हणजेच काय, इथे उच्च दर्जाची पारदर्शकता आहे. आणि म्हणून तुम्ही एक नॉर्मल विचार करा की MPSCमधून मग ते ग्रुप B असो, C असो, अगदी राज्यसेवा असो, PSI STI सगळ्या परीक्षांमधनं पास झालेले विद्यार्थी तुम्हाला जास्त दिसतील. पण हे धर्मदायमध्ये मी पास झालेलो आहे, लेखा कोशागारमध्ये मी पास झालेलो आहे, असे विद्यार्थी कमी दिसतील. का? कारण की त्याच्यामध्ये या गोष्टीची डाऊट आहे. या गोष्टीचा डायरेक्ट म्हणणार नाही मी, पण डाऊट आहे. आत्ताच रिसेंटली बघा तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठा तलाठी प्रक्रियेवरनं, अजून ज्यांनी कोणी तो घोटाळा केला आहे त्याला माहिती नसेल MPSCकडे गेलेली आहे, पण एवढं माहिती आहे की बाबा तलाठीच्या खूप जास्त जागा निघणार आहे. तर आत्तापासूनच 15 लाख रुपये घेऊन आम्ही तुम्हाला तलाठी बनवू, अशी एक खूप मोठं भांडवल छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळालेलं आहे. तर या गोष्टी इथे होत नाही. TCSमध्ये या गोष्टी हमखास तुम्हाला इतके गोंधळ बघायला मिळतात. म्हणून सांगते, या 4 गोष्टींवरती बऱ्याच विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून आहे आणि या 4ही गोष्टी आता जर MPSCकडे परीक्षा जर नाही गेलेलीच आहे तर तुम्हाला या बघायला मिळणार नाही. आता पुढे, जर परीक्षा आता गेलेलीच आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे घाबरून जायची गरज नाही आहे, तर पुढचा मुद्दा आहे ओके, पण आमची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे. तर आता तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती इथून पुढे काही एक 10 मिनटं मी बोलणार आहे. जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट असाल तर नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पुढचा बघा. तुमचे जर कोणी भाऊ बहीण मित्रमैत्रिणी असतील ज्यांना तलाठी व्हायचं आहे, ग्राम महसूल अधिकारी, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी इथे देणार आहे. सगळ्यात आधी जनरल नॉलेज. जेव्हा TCSकडे जनरल नॉलेज म्हणजे TCSकडे जेव्हा परीक्षा व्हायची तेव्हा जनरल नॉलेज हे बँकिंग धर्तीवरती आधारित किंवा स्टॅटिक GK वरती भर असायचा. बट आता इथून पुढे एका उच्च दर्जाच्या इन्स्टिट्यूशनकडे जेव्हा हा पेपर जाणार आहे तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास सखोलपणे करावा लागणार आहे. भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पण एकदम हाय लेवल राज्यसेवेसारखं नाही, बट या गोष्टी तुम्हाला सखोलपणे एका ठोकळ्यावरती आता तुम्ही अवलंबून राहू शकणार नाही. तुम्हाला आता सखोलपणे अभ्यास करावा लागणार आहे आणि याच्यासाठी पायाभूत मी तुम्हाला सांगत आहे, स्टेट बोर्ड. हे बघा, राज्यसेवा जी असते ना त्यामध्ये स्टेट बोर्डमधनं तर येतातच क्वेश्चन, नाही येत असं नाही, पण इथे काठिण्यता थोडी जास्त असते, त्यामुळे जे आपले रेग्युलर बुक्स असतात त्याच्यामधनं जास्त क्वेश्चन येतात. त्यानंतर जर तुम्ही कंबाईनचं मला सांगितलं, कंबाईनमध्येही स्टेट बोर्ड्समधनं क्वेश्चन्स येतात, बट अगेन याच्यामध्ये पुस्तकातून क्वेश्चन्स जास्त येण्याची संभावना असते. बट जेव्हा आता आपल्याला तलाठी वगैरे गोष्टी आहेत ज्याची काठिण्यता कम्पेअर्ड टू राज्यसेवा किंवा कम्पेअर्ड टू कंबाईन B, C नाही बोलते मी, Cमध्येच गेले तुम्ही, याची काठिण्यता जराशी कमी आहे. का? कारण की सगळ्याच गोष्टी हायरार्कीमध्ये कमी आहे, सॅलरीमध्ये कमी आहे, तर त्यामुळे याच्यातून 100% डायरेक्ट क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणून स्टेट बोर्डचा अभ्यास करत चला. त्यानंतर
राष्ट्रीय स्तरावरील म्हणजे ॲक्च्युली इथे म्हणायचं आहे की बाबा ऑलिम्पिक्समध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये काय काय झालेलं आहे असे सेन्सलेस क्वेश्चन्स जरी म्हणायचं असेल मला तर ते इथे बघायला मिळतात. पण इथे तुम्हाला आता समाजसुधारकांचं संगमचं एक पूर्ण डेडिकेटेड महाराष्ट्रातील समाजसुधारक असं पुस्तक आहे. तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करून ते घेऊ शकता. बट समाजसुधारक आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करावे लागतील कारण की महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांवरती डायरेक्ट क्वेश्चन्स बघायला मिळतात. त्यानंतर पंचायत राज एक्सेट्रा याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स येतील. इथे या लेवलचे क्वेश्चन्स कधी यायचे नाही. हां, समाजसुधारक एखाद दोन आले तर आले, पण ते तसंच टिळक आले किंवा आगरकर आले. आता तुम्हाला थोडंसं नीट डीप अभ्यास करावा लागणार आहे, जसं की कंबाईनमध्ये किंवा राज्यसेवेमध्ये क्वेश्चन्स येतात. त्यानंतर इथे एक खूप मोठी रॉंग गोष्ट व्हायची की फॅक्ट्सवरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जायचे. फॅक्ट तुम्हाला पाठ करावे लागायचे की बाबा यावर्षी याचं उत्पन्न किती झालं किंवा कोणत्या वर्षी काय, एखाद्या ऑलिम्पिक्सची थीमच काय होती किंवा भारतामध्ये ऑलिम्पिक्स कधी झालं एक्सेट्रा एक्सेट्रा, असे खूप सेन्सलेस फॅक्ट्स पण पाठ करावे लागायचे. इथे आता फॅक्ट्सवरती क्वेश्चन येत नाही MPSCत असं नाही म्हणत आहे मी, बट तुरळक क्वेश्चन फॅक्ट्सवरती आले तर येतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमची खूप चांगली असायला पाहिजे. इथे कन्सेप्टशी काही घेणं देणं नव्हतं. वारे आले, कोणत्या दिशेने आले, नैऋत्य हे ते पाठ करा, पण इथे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ॲक्च्युली एल निनो काय असतो, ॲक्च्युली ला निना काय असतो. यावर्षी भारतामध्ये पाऊस कमी पडणार आहे तर तो का पडणार आहे, कॉन्सेप्ट्स नीट माहिती असायला पाहिजे. कमी दाबाचा पट्टा कुठे तयार होतो, तिथे तयार झाल्यामुळे का बरं पाऊस कमी होतो, का बरं जास्त होतो, एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी. इथे काय विचारतील की कुठे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, बस ती जागा सांगा. तुम्हाला कितीही पूर्ण भूगोल माहिती असेल की बाबा मला पूर्ण शास्त्रज्ञासारखं माहिती आहे की यावर्षी पाऊस का कमी येणार आहे, नाही, तो कुठे तयार होतो तेवढी जागा सांगा मला. 4 ऑप्शन्स देऊन टाकणार आणि ते पण आजूबाजूचेच, खूप दूरचे नाही. ठीक आहे. पुढे गणित आणि बुद्धिमत्तेची काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे. TCS मध्ये काय व्हायचं, बँकिंग लेवलची, कारण ऑब्व्हियसली IBPS TCS याच्यामुळे बँकिंग लेवलचं गणित आणि रिझनिंग तुम्हाला विचारलं जायचं. एकतर POच्या धर्तीवरती खूप मोठे मोठे पझल्स असायचे, प्लस तुम्हाला वेगाने गणित सोडवण्यावरती भर द्यावा लागायचा. आता MPSCचा अभ्यास करत असताना थोडासा तुमचा हा तणाव कमी होणार आहे कारण की तर्कशुद्ध आणि विचार आणि विश्लेषण करणारे तुम्हाला गणितं येऊ शकतात. मूलभूत अंकगणित येऊ शकतं. भूमिती अगेन सांगत आहे तुम्हाला, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे तुम्ही जर मॅथ्स नीट केले सगळे 6वी पासून 10वी पर्यंत कंपल्सरी, आणि काही काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे आम्ही तुम्हाला सांगू ते 11वी आणि 12वीचे, पण 6वी ते 10वी अनिवार्य आहे. आपली यूट्यूबवरती पण 6वीची स्टेट बोर्डची सिरीज आहे, इंग्लिश मिडियमची मराठी मिडियमची दोघांची, तुम्ही तिथेही बघू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी नवीन रणनीती मी तुम्हाला सांगितलं आहे, भूगोल वगैरे कसं होणार आहे किंवा जनरल नॉलेज आणि अंकगणित वगैरे मी सांगितलं आहे. आता नवीन रणनीतीनुसार तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी 4-5 वेळेस सांगितलेलं आहे, स्टेट बोर्डच्या पुस्तकांकडे वळा. तो जो तुमचा ठोकळा होता तो आता बाजूला ठेवून द्या. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र 6वी ते 10वी, पण 11वी 12वीचे काही काही महत्त्वाचे, जसं बायोलॉजीचे काही गोष्टी किंवा राज्यशास्त्राच्या काही गोष्टी, अर्थशास्त्राच्या कोणते कोणते धडे महत्त्वाचे, त्या हिशोबाने पुस्तकं आता अनिवार्य, हा शब्द लक्षात ठेवा, हे अनिवार्य झालेलं आहे. हे बेसिक मिनिमम तुम्हाला आता ग्राम महसूल अधिकाऱ्यासाठी लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भाचा अभ्यास करा. जिल्हा प्रशासन, स्थानिक भूगोल, समाजसुधारक यावर विशेष लक्ष द्या. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता खूप जास्त महत्त्वाचं, PYQचा अभ्यास करा. MPSCमध्ये ग्रुप C आणि B, जास्त करून Cच, Bकडे जायची गरज नाही आहे. ग्रुप Cमध्ये मागच्या वर्षी काय क्वेश्चन्स आले होते प्रिलिम्समध्ये, त्याचा तुम्हाला मागील वर्षीचा गट ब आणि गट क परीक्षांचा प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. आता सराव का, नीट लक्ष द्या. आता सराव म्हणजे काय असतं, असं नाही की तुम्ही मागच्या वर्षीचे पेपर घेतले, सोडवले, मला 100पैकी इतके आले, 200पैकी तितके आले, हा नसतो. मागील वर्षाच्या पेपर्सचा ॲनालिसिस म्हणजे काय की अरे बाबा समाजसुधारकांवरती हा क्वेश्चन 2016मध्ये आला होता,
त्या समाजसुधारकावरती 17मध्ये आला किंवा मग त्यानंतर 19मध्ये आला म्हणजे हा समाजसुधारक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हे तर एक खूप बेसिक झालं. दुसरी गोष्ट, एखादा क्वेश्चन आला की डॅश डॅश गोष्ट कुणी केलेली आहे, 4 ऑप्शन्समध्ये तुम्हाला एक तर आन्सर आहे, उरलेले जे तिघं आहेत, ठीक आहे, एक आन्सर समजा टिळक आन्सर आहे, पण समजा तिथे केशवचंद्र सेन आहे किंवा अजून त्याच्यासोबत आगरकर आहेत, तर ह्या दोघांचा पण उरलेला तुम्हाला, ह्या तिघांचाही उरलेला तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. प्लस 2018मध्ये, हे 16मध्ये झालं, 18मध्ये ह्या चौघांपैकी आलं का कोणावरती क्वेश्चन, अच्छा यांच्यावरती आलं गड्या, केशवचंद्र सेन हे ऑप्शनमध्ये होते 16मध्ये, पण 18मध्ये डायरेक्ट डेडिकेटेड क्वेश्चन यांच्यावरती आला. अच्छा, ऑप्शनमध्ये आगरकर होते, पण 19मध्ये हे ऑप्शन जे आगरकर होते त्याच्यावरती क्वेश्चन आला. म्हणजे काय, क्वेश्चन आणि प्रत्येक ऑप्शनचा तुमचा अभ्यास झालेला पाहिजे. हे असतं ॲनालिसिस. ॲनालिसिस हे नसतं की मी 100 मार्काचा पेपर सोडवला आणि मला 90 मार्क मिळाले, 70 मार्क मिळाले किंवा 40 मिळाले, मी खूप पुअर आहे. नाही, तुम्हाला PYQचा ॲनालिसिस करायचा आहे. कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे, वारंवार आयोग कशावरती क्वेश्चन विचारते, हे एकदा तुम्ही केलं की तुम्हाला कळेल की यावर्षी क्वेश्चन कशावरती येऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच गट क चे जे काही पेपर्स आहेत ते तुम्ही गोळा करायला चालू करा. स्टेट बोर्डसाठी ही आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डची सिरीज आहे. ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही ॲपवरनंही ही बॅच घेऊ शकता. 15 जूनपासून ही बॅच चालू होणार आहे. त्याच्या आधी 6वीचे जे काही आपण शिकवलेले आहेत स्टेट बोर्ड, ते तुम्ही यूट्यूबवरती कवर करा आणि 15 जूनपासून या बॅचला 7वीपासूनच्या चालू होणार आहेत. सो गेट रेडी फॉर दॅट. आता MPSCकडे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी गेल्यामुळे काय फायदे होणार आहेत आपल्याला, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठा फायदा, नॉर्मलायझेशनचा गोंधळ कायमचा दूर झालेला आहे. एकाच काठिण्य पातळीमुळे हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. लेक्चरच्या स्टार्टिंगलाच सांगितलं मी तुम्हाला, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आन्सर कीवरती हरकती घेण्यासाठी आता एक अधिकृत सोय मिळणार आहे, जे की आपल्याला आयोग उपस्थित करून देतं. आता दुसरी अजून एक गोष्ट आहे की तलाठी हे पद ग्रामीण भागातील महसूल प्रशासनाचा कणा आहे. MPSCद्वारे निवड झाल्यामुळे या पदाची प्रतिष्ठा, असं आता तुम्ही म्हणाल की तलाठीला ऑलरेडी प्रतिष्ठा असते, नसते हे नाही म्हणत आहे मी, पण अगेन सांगते की बाबा खूप सारे घोटाळे होतात ज्याही वेळेस तलाठीची परीक्षा येते किंवा TCS IBPSची कोणतीही परीक्षा, तर त्यामुळे एक त्या इन्स्टिट्यूशनसोबत एक नको त्या गोष्टी लागलेल्या आहेत. पण आता MPSCद्वारे जर कुणी तलाठी झालं तर तुमची प्रतिष्ठा वाढण्यामध्ये मदत होणार आहे आणि ग्रामीण विकासासाठी व शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी सखोल ज्ञान असलेला उमेदवाराची निवड होणार आहे. ह्या गोष्टी म्हणजे खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तुम्ही भारताच्याच विकासासाठी तुम्हाला भारतीय शासनामध्ये येऊन काम करायचं आहे. भारताचं नोकर म्हणजे भारत शासनाचं नोकर बनायचं आहे, महाराष्ट्र शासनाचं. तर या गोष्टी सगळ्यात आधी महत्त्वाच्या आहे. आपल्याला यांच्याचसाठी काम करायचं आहे. तलाठी बनल्यावरती शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण लोकांसाठीच काम करायचं आहे. आणि सखोल ज्ञान असलेला उमेदवार खरंच भारतामध्ये आत्ता या लेवलवरती लागत आहे. ठीक आहे, तर मग आत्तापासूनच तुमची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे, अप्रोच काय असायला पाहिजे, शॉर्ट पुढच्या 1-2 मिनटामध्ये मी सांगते. तुमचा आता फॅक्च्युअल आणि सिंगल लाईन डेटा पॉईंट्सचा अभ्यास, कारण सरळ सेवेमध्ये तुम्ही आजपर्यंत ह्याच गोष्टी केल्या. अक्षरशः 5-5 वर्षापासून सरळ सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, म्हणून त्यांना फॅक्ट्स पाठ करतो मी बाबा, किंवा सिंगल लाईन डेटा पॉईंट्स पाठ करतो. या गोष्टी आता सोडून द्या आणि मल्टी डायमेन्शनल किंवा सखोल, जे मी तुम्हाला कंटिन्यू सांगत आहे, मल्टी डायमेन्शनल कन्सेप्च्युअल अभ्यासाकडे आता वळा. त्यानंतर ठोकळा ही गोष्ट सोडून द्या. स्टँडर्ड बुक्सकडे प्लस स्टेट बोर्डकडे पुन्हा सांगत आहे. सगळ्यात आधी फर्स्ट प्रिलिमिनरी गोष्ट ही आहे, आधी सगळ्या स्टेट बोर्ड आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत, पाठ करून घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड बुक्सकडे वळायचं आहे. आपली तलाठीची बॅच आहे किंवा आपली कंबाईन ग्रुप BCची पण बॅच आहे. याच्यामध्ये पण मागे काही दिवसांपूर्वी सरांनी सांगितलं होतं बॅचचे फीचर्स काय. यामध्ये पण आपण स्टार्टिंगचे 2 महिने तुम्हाला स्टेट बोर्डचाच अभ्यास करवतो.
प्रत्येक लेक्चरनंतर तुम्हाला MCQs देतो सोडवायला. काल समजा तुमचं 7वीचं विज्ञान झालं होतं आणि त्यामध्ये सजीव सृष्टी तुम्ही शिकलेले आहात, एक धडा झालेला आहे. आज जेव्हा तुम्ही दुसरं लेक्चर करायला येणार आहे तर कालच्या लेक्चरचे MCQs आपण तुम्हाला देतो की बाबा 7वीचा धडा नंबर 1 सजीव सृष्टी हा आपला अभ्यास करून झाला आहे, घरी जाऊन नोट्स वाचून झाले. आता आपल्याला त्या धड्यातून किती लक्षात आहे, किती समजलं आहे, किती येतं आहे, हे पहिले 2 महिने आपण इकडे असतो. त्यानंतर फाउंडेशन लेक्चर्स स्टँडर्ड बुक्सवरनं तुमचे चालू होतात. ठीक आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर खाली असेल किंवा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ टाकून देते. त्यानंतर करंट अफेअर्स आता 1 लाइनर करायचे नाही आहे, नुसते अवॉर्ड. धर्मदायमध्ये खूप आलेले होते अवॉर्ड्सवरती क्वेश्चन, असं नाही. पॉलिसी ॲनालिसिस, सोशिओ इकॉनॉमिक सर्वे किंवा आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत, बजेट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. रीडिंग मोड तुमचं बुलेट पॉईंट फॉर रिव्हिजन आता नाही असायला पाहिजे, बट डीप रीडिंग विथ सेल्फ मेड फ्लो चार्ट्स आणि नोट्स कसे बनवायचे अगेन आपण बॅचमध्ये शिकणार आहोत. आणि त्यानंतर प्रायोरिटी आता डिस्ट्रिक्ट लेवल स्टॅटिक फॅक्ट्सला नाही द्यायची. म्हणजे काय, लेखाकोशागारमध्ये समजा विदर्भाचा पेपर, नागपूर विभागाचा पेपर असेल तर विदर्भाच्याच नद्या येणार, मराठवाड्याचा असेल, छत्रपती संभाजीनगरचा पेपर असेल ते इकडच्याच गोष्टी येतील. आता तसं नाही आहे, पूर्ण ऑल इन वन महाराष्ट्राचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा आम्हाला मेसेज करू शकता. हा नंबर आहे. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कधीही कॉल करू शकतात. तुमचे काहीही डाऊट्स असतील तर आम्ही सॉल्व्ह करू. तुम्हाला जर ही महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी सिरीज आहे ती परचेस करायची असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल, कोणत्याही गोष्टी असतील तर मी ॲपची तुम्हाला लिंक देते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना कुणाला तलाठीचा पेपर आता MPSC घेणार आहे आणि म्हणून डोक्यात खूप सारे संभ्रम आलेले आहेत, खूप कन्फ्यूज्ड आहेत, अशा तुमच्या भाऊ बहिणींना किंवा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.